गोंडवानातील पाहंदीपारी कुपार लिंगोच्या सगा समुदायातील आदिवासी कोपाल जमातीत अर्थात संविधानिक गोंडगोवारी जमातीमध्ये जन्मलेल्या सर्व सगाजनांना पुनश्च एकदा मी सेवा जोहार करतोय। बंधूंनो, मागील 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की खोडेखोडवान आणि नागदेव यांची आपण मानता का करतो। त्याच पद्धतीने घरातील देवांमध्ये वाघदेवाला सुद्धा स्थान आहे आणि त्याच पद्धतीने वाघदेवाला घराच्या बाहेर देवामध्ये सुद्धा स्थान आहे। तर आज आपण जाणून घेऊया वाघदेवाविषयी की आपण वाघदेवाला का पूजतो आहोत। गोंडियन समुदायातील गोवारी जमातीमध्ये जे जुने काही आपण नवीन सण साजरे करतो आहोत, ते सण साजरे करायच्या आधी आपण वाघदेवाची पूजा करीत असतो। ही वाघदेवाची पूजा करीत असताना गावाच्या चारही बाजूला अंडे गाळल्या जातं आणि अंडे गाळून त्या देवाची पूजा केली जाते। या वाघदेवाला कोंबड्या आणि बकऱ्यांचा भाव दिला जातो। विशेषतः ही जे वाघदेवाची पूजा आहे, ही वाघदेवाची पूजा ही पौष महिन्यामध्ये तर ही वाघदेवाची गोंगो जी आहे ही पूजा आहे। तर आमच्या जमातीमध्ये पौष महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यातील 12व्या दिवशी किंवा दुसऱ्या पंधरवाड्यातील 12व्या दिवशी विधिवत पद्धतीनं या वाघदेवाची गोंगो केली जाते। ही गोंगो करीत असताना त्या वाघोबाला कोंबड्यांचा किंवा बकऱ्यांचा भाव दिला जातं आणि पूजा करीत असताना एक वाघबरस म्हणून असतं, ते वाघबरस अर्थात त्यांना एक विनंती केल्या जातं, एक वाघदेवाच्या समोर आराधना केली जातं की वाघोबा देवा घोर नको लावू आमच्या जीवा, नको बाबा तू वाट धरू, नको गुरढोर तू मारू, आज आहे वाघबारास फेडितो तुझा मी नवस, रागू नको रुसू नको तू आमावरी, आमची माया आहे तुझ्यावरी, आमची माया आहे तुझ्यावरी, वाघोबा देवा घोर नको लावू, वाघोबा देवा घोर नको लावू आमच्या जीवा। या पद्धतीनं वाघबारस म्हणून वाघदेवाची पूजा केली जाते। प्राचीन काळामध्ये जे गोंड राज्य होते, गोंड जमातीचे राज्य होते, त्या राजांच्या गायी चारण्याचं काम या गोंडवानातील आदिवासी गोवारी व्यक्ती जे आज अनुसूचित जमातीच्या संविधानिक यादीमध्ये गोंडगोवारी नावाने समाविष्ट आहेत, ते गोवारी व्यक्ती त्यांच्या गोंड राजांच्या गायी चारायच्या। पण आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा, आजच्या वर्तमान काळामध्ये सुद्धा आज विविध जाती जमातीच्या गायी आजही वर्तमान काळात गोवारी व्यक्ती ह्या जंगला पहाडामध्ये नेऊन चारण्याचं काम करत आहे। म्हणजे त्यांचा प्रमुख जो व्यवसाय आहे, पाहंदीपारी कुपार लिंगोच्या काळापासून त्यांच्याकडे जो प्रमुख व्यवसाय आहे गायी चारण्याचं, ते आजच्याही परिस्थितीमध्ये गायी चारण्याचं काम हे गोवारी व्यक्ती करीत आहेत। सुरुवातीच्या काळामध्ये जे गोंड राज्य होते त्यांच्या गायी जे चारायचे, तर हे गायी चारत असताना जंगला पहाडात जेव्हा गायी चारायला न्यायचे गोवारी व्यक्ती, त्यावेळेस जंगलातील वाघ हे त्यांच्या गायींना हानी पोहोचवू नये, त्यांना गायींना मारू नये, त्यांना गायींना कुठल्याही पद्धतीचा त्रास करू नये म्हणून त्या वाघदेवाची पूजा, वाघदेवाची गोंगो आणि वाघ ह्या जंगलामध्ये त्यांना एका मोहाच्या झाडाखाली ठेवून किंवा काही वेळेस वडाच्या झाडाखाली ठेवून त्या वाघदेवाची गोंगो करीत असते, त्यांना वाघदेवाची त्या ठिकाणी स्थापना केली जात असे। तर वाघदेव यांच्याच पद्धतीनं जर घरामध्ये सुद्धा या वाघदेवाला मूठ पूजेचे साह्यानं पूजनाची सुद्धा मान्यता आपल्या जमातीमध्ये मिळालेली आहे। एखाद्या वेळेस काय झालं, आमच्या पूर्वजांनी सांगितलं की एका काळामध्ये आपल्या जमातीतील एका गोवारी बांधवांचं, अर्थात माझ्या घरातलंच प्रकरण पकडायचं झालं तर माझ्या मोठ्या वडिलांनी सांगितलं आहे की आपला जो एक पूर्वज होते, आपल्या पूर्वजांनी गायी जंगलामध्ये चारायला नेल्या, अशा वेळेस वाघाने ते आमच्या पूर्वजावर हल्ला केला
हल्ला करीत असताना दोघांमध्ये लढाई झाली. अटकाव करण्याचा प्रयत्न आमच्या पूर्वजांनी केला, मात्र दुर्दैवाने त्या आमच्या पूर्वजांचा मृत्यू झाला. त्या पूर्वजांच्या नावानं त्या पूर्वजांच्या नावानं उतरण करण्यात आली. आता ही उतरण विवाह सोहळ्यामध्ये, जेव्हा विवाह सोहळा परिवारामध्ये असतं, त्या विवाह सोहळ्याच्या दरम्यान उतरण केलं जातं. त्याला गोंडी भाषेमध्ये पेनकारण म्हणतात, देवकारण म्हणतात. आपल्याही भाषेमध्ये त्यांना देवकारण म्हणतात, कारण पेन या शब्दाचा अर्थ देव होतो. तर देवकारण करून त्या पूर्वजांना उतरवण्यात आलं आणि आपल्या देवामध्ये त्याला मिसळवलं गेलं. परंतु जेव्हा आपण त्या देवांची पूजा करतो आहोत, तर ह्या देवाला ज्या देवानं त्या आमच्या पूर्वजांना शिकारच केल्यासारखं केलं, अर्थात त्यांनी तर आमच्या पूर्वजांना त्यांनी लढाईमध्ये वाघदेवानं मारलं आणि ते मृत्युमुखी झाले. म्हणून त्यांची ओळख म्हणून ज्या पद्धतीनं वाघ असतो त्या पद्धतीने एक मानोली तयार केली जाते. वाघाच्या प्रतिमेमध्ये त्या पूर्वजांची मानता हे आपल्या पेंठाण्यावरती केली जाते आणि मूठ पूजेच्या साह्यानं वाघदेवाची सुद्धा गोंगो ही केली जाते. कारण आमच्या आदिवासी जमातीमध्ये आमचे पूर्वजच हे आमचे पेन आहेत. कारण जोपर्यंत आमच्या पूर्वजांना आम्ही उतरवत नाही, त्यांचे पेन कारण करत नाही आणि आपल्या देवामध्ये मिसळवत नाही, तिथपर्यंत आम्ही त्या पूर्वजांना पेंठाण्यावरती पूजू शकत नाही. ही आमची धार्मिक विधी आहे आणि म्हणून तर अशा पद्धतीनं वाघदेवाची पूजा केली जाते. तर जंगला पहाडात राहत असताना सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जंगला पहाडात गायी जनावरं हे चारायला नेण्याचं काम आमचे आजही गोवारी बांधव करीत असतात. तर गावातील जनावरांना कुठल्याही पद्धतीचं वाघाकडून हानी पोहोचू नये किंवा त्यांना वाघदेवानं त्या जनावरांना खाऊ नये. कारण जेव्हा गावातील गायी बैल चारण्याचं काम एका गोवारी व्यक्तीकडे असतं, तर हे चारण्याचं जे काम असतं त्यातच गोवारी जमातीची एवढी जबाबदारी असते की अख्ख्या गावातील गायी बैल हे सांभाळण्याची जबाबदारी हे आमच्या गोवारी बांधवांकडे असतं. म्हणून गोवारी बांधवांनी जंगलामध्ये त्याची एका मोहाच्या झाडाजवळ किंवा वडाच्या झाडाखाली त्या वाघदेवाची स्थापना केली आणि पौष महिन्याच्या पंधरवाड्यातील 12व्या दिवशी त्याची पूजा केली जाते आणि त्यांना एक मानता केली जाते आणि त्यांच्याकडून एक विनवणी करून त्यांना एक आशीर्वाद घेतला जातं आणि एक विनंती केल्या जातं की आमच्या जनावरांना, आम्ही चारत असलेल्या जनावरांना तुम्ही हानी पोहोचवू नका, तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या, कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवू नका. ज्या हानीमुळे गावातील गाई जनावरांचे मालक आम्हाला शिव्या घालतील किंवा आम्हाला दंड वसूल करतील, अशी विनंती वाघदेवाला केली जाते. म्हणून त्या वाघदेवाची मानता, वाघदेवाची पूजा त्या ठिकाणी जंगलामध्ये सुद्धा केली जाते. त्याच पद्धतीनं घरामध्ये सुद्धा मूठ पूजेच्या साह्यानं केली जाते. या व्यतिरिक्त जर आपल्याकडे कुठल्याही पद्धतीची चांगल्या पद्धतीची जर माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा, कारण आम्ही इतर आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू. जय सेवा.